नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजचा विषय घाटेअळीचा. घाटेअळी हरभऱ्यावर येणारी कीड. तिच्यामुळे पिकाचं 30 ते 40% नुकसान होतं. त्यामुळे तिच्यावर नियंत्रण मिळवणं फार गरजेचं आहे. आता नेमकं हवामानही गोंधळून टाकणार आहे. थंडी कमी होऊन उष्णता वाढतीये, मध्येच ढगाळ वातावरण होतंय तर कुठे पाऊस पडतोय. अशा हवामानात तर घाटेअळी झपाट्याने वाढते. त्यामुळे घाटेअळीचं व्यवस्थापन कसं करायचं हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ डॉक्टर उत्तम कदम, डॉक्टर सखाराम आघाव व डॉक्टर देवानंद बनकर यांच्याकडून शेतकऱ्यांना घाटेअळीच्या प्रादुर्भावाबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याचा क्रॉपसॅप सल्ला दिलाय. व्हिडिओच्या सुरुवातीला आपण घाटेअळीसाठी काय उपाययोजना करायच्या ते समजून घेऊयात. घाटेअळीच्या नियंत्रणासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतामध्ये वेळोवेळी निंदणी किंवा कोळपणी करून घ्यायची आणि पीक तणविरहित ठेवायचं. शेतामध्ये प्रति हेक्टरी 50 पक्षी थांबे असे दर 15 ते 20 मीटर अंतरावर लावावेत. ते साधारणपणे पिकापेक्षा 1 ते 1.5 फूट उंचीचे असावेत. याशिवाय पारंपरिक उपायांमध्ये घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी हेक्टरी 5 कामगंध सापळे जमिनीपासून 1 मीटर उंचीवर लावावेत. आता तुम्ही म्हणाल हे तर आहेच, फवारणी कोणती करायची ते सांगा. काळजी करू नका तेही सांगते. पीक सुरुवातीला काईक वाढीत असताना 5% निंबोळी अर्क किंवा ॲझॅडिरेक्टिन 1500 ppm 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पहिली प्रतिबंधात्मक फवारणी करायची आहे. 15 दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी करायची आहे. आता या निंबोळी अर्काचा महत्त्वाचा फायदा काय होतो तर या घाटेअळीचा पतंग निंबोळी अर्काची फवारणी केलेल्या पिकावर अंडी घालण्याचं टाळतो. त्यामुळे पिकावर अळीचा प्रादुर्भाव कमी होतो किंवा टाळता येतो. यासोबत पीक 50% फुलोऱ्यावर असताना आणि घाटे भरताना सुरुवातीच्या काळात अळीचा प्रादुर्भाव वाढला तर शक्य तितक्या अळ्या वेचून रॉकेल किंवा कीटकनाशक मिसळलेल्या पाण्यात बुडवून माराव्यात. पारंपरिक उपाय तर आपण पाहिले, जैविक उपायही घाटेअळीसाठी फायदेशीर ठरतात. जसं पहिल्या आणि दुसऱ्या अवस्थेमधल्या अळ्या दिसू लागताच HANPV विषाणू 250 LE याची 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. या विषाणूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि उन्हापासून त्याचं संरक्षण करण्यासाठी 1 ग्रॅम राणीपाल म्हणजेच नीळ फवारणीच्या द्रावणात मिसळावं. तसंच बॅसिलिस thuringiensis प्रजाती कुर्स्टाकी विद्राव्य पावडर 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावं. हे तर झालं सुरुवातीचं नियंत्रण. पण जर तुमच्या शेतात घाटेअळी जास्त प्रमाणात आढळतेय म्हणजे तिने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असेल तर आपल्याला रासायनिक फवारणी करावी लागणार. पण ही आर्थिक नुकसानीची पातळी काय असते ते पण आपण समजून घेऊ. जेव्हा प्रत्येक मीटरच्या ओळीत 2 अळ्या आढळून येत असतील किंवा 5% घाट्यावर अळीचा प्रादुर्भाव दिसत असेल किंवा सतत 2 ते 3 दिवस प्रत्येक कामगंध सापळ्यात 8 ते 10 पतंग आढळून येत असल्यास तर आपल्या पिकाने आर्थिक नुकसानीची पातळी गाठली आहे असं आपण समजू शकतो. अशा वेळी कोणत्या रासायनिक औषधांची फवारणी करायची तेही समजून घेऊयात. घाटेअळीच्या नियंत्रणासाठी केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समितीने औषधांची शिफारस केली आहे. आता तुम्हाला जो चार्ट दिसतो यामध्ये पहिलं आहे कीटकनाशकांचं नाव आणि त्यांचं प्रति 10 लिटर पाण्यातलं प्रमाण आणि तिसरा आहे प्रतीक्षा कालावधी. आता हा प्रतीक्षा कालावधी म्हणजे काय तर औषधांची फवारणी आणि पिकाची काढणी यांच्यामधलं अंतर. यातलं पहिलं कीटकनाशक आहे क्लोरॅनिलप्रोल 47.85% SC. हे कीटकनाशक 0.83 मिली किंवा क्लोरोफेनफायर 240 ग्रॅम प्रति लिटर SC. हे कीटकनाशक 16 ते 20 मिली किंवा इमामेक्टिन बेन्झोएट 5% SG 4.4 ग्रॅम किंवा इमामेक्टिन बेन्झोएट 1.90% SC 7.5 मिली किंवा एंडोक्साकार्प 14.50% ST 8 ते 10 मिली किंवा एंडोक्साकार्प 15.80% EC 6.66 मिली, फिनेटोराम 11.70% ST 7.5 ते 9 मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 5% EC. हे कीटकनाशक 10 ते 12 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारायचं आहे. याशिवाय तुम्ही संयुक्त म्हणजेच 2 कीटकनाशक मिसळून त्यांची फवारणी सुद्धा करू शकता. पण कोणतीही 2 कीटकनाशक एकत्र करता येत नाहीत. त्याची सुद्धा शास्त्रीय शिफारस केंद्रीय कीटकनाशक मंडळाने दिलेली आहे. संयुक्त कीटकनाशकामध्ये क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल 5.2% अधिक नोव्हॅल्युरॉन 8.5% SC यांची 8 मिली किंवा फ्ल्युबेंडामाइड 8.33% अधिक डेल्टामेथ्रिन 5.56% SC याची 5 मिली किंवा नोव्हॅल्युरॉन
5.25% अधिक इमामेक्टिन बेन्झोएट 0.9% SC याची 17.5 मिली किंवा नोव्हॅल्युरान 5.25% अधिक एंडोक्साकार्ब 4.50% SC याची 17 मिली यापैकी कोणत्याही एका औषधाची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।